नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण आज ना गुलाबजाम केक करणार आहोत। तर तुम्हाला मी साहित्य सांगते। मी हे बघा 1.5 वाटी रवा घेतला, एकदम बारीक रवा। 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले, पाऊण वाटी मी हे घेतलंय आपलं तूप, थोडंसं कंपाऊंड आहे, 1 कॉफीची पुडी घेतली, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आणि थोडंसं 2 चमचे तेल घेतलंय, अर्धा चमचा सोडा घेतलाय आणि 1 चमचा हे आपलं बेकिंग पावडर घेतली, 1.5 वाटी गूळ घेतलाय तर आपला आणि 1.5 वाटी पाणी घेतले। तर आता आपण गूळ वितळून घ्यायचा ना, गूळ ना आपण यामध्ये टाकू आणि वितळून घेऊ। नंतर कंपाऊंड पण त्याच्यातच टाकू। हे कंपाऊंडचे तुकडे आहेत ना, हे पण मी त्याच्यातच टाकते कलरसाठी। तो हे बघा, ह्या वाटीने मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, तुम्ही मैदा घेतला तरी चालेल। त्याच वाटीने आपण 1.5 वाटी, हे बघा 1.5 वाटी हे घेतला आपला रवा घेतलाय, त्याच्यात आपण मिल्क पावडर मिसळू आणि मिक्स करून घेऊ। कॉफीची पुडी ती टाकते, चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडा वेळ भिजत ठेवते मी 10 मिनिटं हे पाणी ओतून आणि नंतर आपण सोडा हे टाकू, त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकू। हे बघा, आता मी तूप टाकते, तेल टाकू आपण 2 चमचे आणि मिक्स करून घेऊ। पण 10 मिनिटं भिजत ठेवू, मग तोपर्यंत गुळाचं पाणी पण थंड होतं, मग भिजत ठेवूया आपण आता थोडं थोडं करून हे पाणी घालू आणि असं खलून घेऊया। रवा चांगला फुगलाय ना, आता आपण चांगलं असं फेसून घ्यायचं। थोडं थोडं घ्यायचं, जसं लागेल तसं। थोडं थोडं घेऊन असं चांगलं हे काढून घ्यायचं। आपला रवा चांगला फुगलाय ना, तुम्हाला मैदा टाकायचा असला तर मैदा टाकला तरी चालतो, आम्ही गव्हाचं पीठ टाकले। हे बघा, आपला आता चांगलं पीठ भिजलंय, चांगला रवा पण फुगलाय। आता मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकते आणि अर्धा चमचा आपला सोडा टाकायचा, याचा बेकिंग सोडा आहे खायचा तो। हे बघा, अर्धा चमचा असा मोजून घ्यायचा आणि टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण। आणि मी कढई तापत ठेवली, भांडं पण थोडंसं तापत ठेवले, आपण हे मिक्स करू। आणि त्याचा हे बघा, पाइनएप्पल इसेन्स आपण थोडं टाकू, चॉकलेट फ्लेवर पण आहे, त्यामुळे थोडा आपण पाइनएप्पलचा फ्लेवर चांगली फेसून चांगलं फेसून घ्यायचं, जेणेकरून त्याला चांगली जाळी पडेल। त्यामुळे चांगलं असं फेसून घ्यायचं। बघा, आपलं भांडं पण आता चांगलं तापलंय। आता आपण जे मिश्रण आहे ते सगळं याच्यात टाकून घेऊ।
असं पाहिजे. बघा एवढं घट्ट, खूप घट्टही नाही खूप पातळही नाही, मध्यम असं मिश्रण पाहिजे. हे बघा आता आपलं कढई चांगली तापली. आपण थोडंसं असं काजू बदाम पिस्ता हे टाकू. थोड्याशा भोपळ्याच्या बिया आहे. टाका ना ते लय दिसतं ते पण टाकायचं आहे ना, ते पण चांगलं नाही. तर आपण थोडीशी फ्रुटी टाकू. भांडा आपटून घेऊ आणि आपण आता केक ठेवू. 2 मिनटं फास्ट करते गॅस, झाकण ठेवते आणि मग बारीक गॅसवर शिजवून देऊ. हे बघा किती छान फुगलाय. अशी सुरी घालून बघायची. हे बघा अशी लागत नाही, मध्ये पण घालून बघू. हे बघा आता आपण काढून घेऊ. थंड झालाय, आता आपण केक काढून घेऊ. असा आता ते थांबू. टाक मी. किती छान झालाय, निघलाय चांगला. आता आपण असं करू. मी नातवाचा बर्थडे आहे म्हणून कापला नव्हता, आता बर्थडेला कापणार आहे. मुलीच्या घरी आलेले आम्ही. आता बघा आपले गुलाबजाम केक तयार झालाय. आता आपण बर्थडे केक आहे हा, तर आता आपण तिकडे कापायला घेऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.